ब्रेकिंग न्यूज। पौनी में उच्च शिक्षित महिला नेतृत्व का उदय। पौनी में उच्च शिक्षित महिला नेतृत्व का उदय। माधुरी विजय तमले चर्चा में। नगराध्यक्ष पद के लिए माधुरी तमले ने पेश की दावेदारी। शिक्षा, स्वच्छता और महिला सशक्तिकरण में सक्रिय रही हैं माधुरी तमले। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट से टिकट की प्रबल दावेदार बनी माधुरी तमले। पौनी की जनता में उत्सुकता, मिलेगा क्या शिक्षित महिला को नेतृत्व का अवसर। पौनी नगर परिषद चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की ओर से माधुरी विजय तमले ने नगराध्यक्ष पद के लिए अपनी दावेदारी पेश की है। उच्च शिक्षित, कर्मठ और समाज सेवा के क्षेत्र में सक्रिय माधुरी तमले ने वर्षों से शहर की जनता के बीच रहकर शिक्षा, स्वच्छता और महिला सशक्तिकरण के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किया है। उनका कहना है, शिक्षित समाज ही सशक्त समाज की पहचान है। पौनी के सर्वांगीण विकास, युवाओं को अवसर और महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के उद्देश्य से मैं राजनीति में आई हूँ। स्थानीय नागरिकों और पार्टी कार्यकर्ताओं के अनुसार पौनी जैसे उभरते शहर को आज ऐसे ही शिक्षित, ईमानदार और दूरदर्शी नेतृत्व की आवश्यकता है। लोगों का मानना है कि माधुरी तमले अपने विचारों और कार्यशैली से इस उम्मीद पर पूरी तरह खरी उतरती हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के स्थानीय पदाधिकारियों ने भी उनके कार्यों की सराहना करते हुए कहा है कि यदि पार्टी उन्हें टिकट देती है तो पौनी के विकास में एक नया स्वच्छ और सक्षम नेतृत्व उभर सकता है। पौनी में बड़ी उत्सुकता, क्या राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट देगी उच्च शिक्षित महिला को मौका। माधुरी विजय तमले का नाम फिलहाल नगराध्यक्ष पद की सबसे चर्चित और संभावनाशील दावेदारी के रूप में उभर रहा है। नमस्कार, मी माधुरी विजय तमले, राहणार पौनी नगर परिषद निवडणूक मध्ये मी पौनी नगराध्यक्ष पदाची दावेदारी मागितलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मला नगराध्यक्ष पदाची दावेदारी संभवतः घोषितच करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी मी आता सर्वप्रथम त्या पक्षाचे आभार मानते आणि खऱ्या अर्थात नगराध्यक्ष पद जर म्हटलं तर स्त्री ओपन महिला जेव्हा ज्या दिवशी निघालं त्या दिवशीच मला असं वाटलं की माझं जे स्वप्न मी पाहिलेलं होतं एका गावाच्या विकासाचं, एका नगर परिषदच्या विकासाचं जे स्वप्न, कारण मी शिक्षण काळापासून जे माझी एक अपेक्षा होती की कसं राजनीती करायला पाहिजे किंवा कसं कोणत्याही गावाचा विकास करायला पाहिजे, त्याच्यामध्ये मी नेहमी सक्रिय राहिलेली आहे। आपल्या शिक्षण काळात पण मी सक्रिय राहिलेली आहे। त्याच्यानंतर लग्नानंतर मी जेव्हा एका खेड्यात आली, पौनी सारख्या गावात आली, त्यावेळेला तिथे बघितलं मी की काहीच शिक्षणाचं तितकं हे नव्हतं। खऱ्या अर्थात म्हणायला गेलं तर आमच्या मुलांना आम्हाला इथून तर भंडाऱ्यापर्यंत 50 किलोमीटर रस्ता पार करून जावं लागत होतं जर आम्हाला चांगलं एज्युकेशन पाहायचं असेल तर। सगळ्यात पहिली नगर परिषद पौनी नगर परिषद आहे। इंग्रज काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजाचं शासन होतं आमच्या भारत देशामध्ये, त्यावेळेला त्यांनी प्रशासकीय ज्या पद्धतीनं त्यांना एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं त्याच्यामुळे पहिली नगर परिषद म्हणून याला घोषित करण्यात आली होती। पण इतक्या वर्षाच्या काळामध्ये पौनी नगर परिषद आजही म्हणजे सुख सुविधांकरता लढाच देत आलेली आहे। इथल्या लोकांना तो लढाच द्यावा लागतो, कारण 150 वर्षाच्या वरती नगर परिषदला झालेले। पण खऱ्या अर्थात सामान्य माणसाची गरज म्हटलं तर रोटी कपडा मकान हे तर म्हटलं जातं, पण आरोग्य हे सगळ्यात मोठी आहे। आणि आजच्या काळामध्ये रोटी कपडा मकानच्या पलीकडे आम्ही आलेलो, ते तर नीट आम्ही साहजिक आम्ही कोरोना काळामध्ये बघितलं तर शेतकरीच जगला, शेतकरीनेच जगाला जगवलं, पण आरोग्य ही सगळ्यात मोठी व्यथा आहे पौनीच्या नगर परिषद मधल्या असलेल्या लोकांसाठी। आमची पौनी नगर परिषद का मागे राहिली? आता पौनी नगर परिषद इतकी मागे राहिली की परत आम्हाला सामान्य रुग्णालयासाठी पण ग्रामीण रुग्णालयासाठी पण लढा द्यावा लागला त्याकडे त्या लोकांना, आणि आज उपजिल्हा रुग्णालयासाठी मिळतं सुविधा मिळतं, नो डाऊट अबाउट दॅट की सुविधा, कारण याच्यामध्ये कसं असतं ना, आमदार निधीतून खासदार निधीतून जे काही गोष्टी असतात ते शक्य होतात, नो डाऊट। होती क्रीडा संकुल,
खऱ्या अर्थात म्हटलं तर पवनी नगर परिषद मध्ये एक इतकी सुंदर जागा आहे, संभाजी चुटे रंगमंदिरचा ग्राउंड. तिथे नगर परिषदची शाळा आहे होती वरती, आता ती बंद पडलेली. तिथे पायऱ्या आहे, कोणताही जर सपोज आपण कोणतेही गेम्स होतात काही होतात तर तिथे होतो. पण त्याला डेव्हलप करायला पाहिजे होतं, पण त्याला डेव्हलप न करता क्रीडा संकुल बी देऊन ठेवलेला आहे इथून 3 किलोमीटर बाहेर. म्हणजे पवनीचा एखादा कोणत्याचा मुलगा जातो म्हटलं म्हणजे आपला रनिंगसाठी जातो म्हटलं, कोणत्याही गोष्टीसाठी, आणि आजही सांगते क्रीडा संकुल 3 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली इथनं पवनीच्या मुलांसाठी दूर पडतो. मुलं मुली जे ही शासकीय ज्याही पोलीस भरती असेल कोणताही असेल त्याच्यासाठी ज्या रनिंग वगैरे करतात त्यांना सकाळच्या वेळेला जावं लागतं, अंधारात जावं लागतो. काही दिवस तर तिकडे लाईटच नव्हते, रोडही नव्हते. आता थोडेफार डेव्हलपमेंट झालेलं आहे, पण खऱ्या अर्थात क्रीडा संकुलचे जे परिसर आहे ना त्या परिसरामध्ये 2 दिवसा पहिल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे की मुलं स्वतः त्या ग्राउंडवर माती टाकत आहे आणि रोलर स्वतःच्या हाताने चालून त्या जागेला म्हणजे समान करत आहे. खऱ्यात आश्चर्याची गोष्ट आहे, जर क्रीडा संकुलला निधी आलेला असेल, चाहे त्या आमदाराच्या याच्यातून असो, नगर परिषदच्या याच्यातून असो, की कोणत्याही याच्यातून असो, मग मुलं तिथे का राबतायत हे मला सगळ्यात मोठा प्रश्न विचारावं असं वाटतं या प्रशासनाला. आणि त्याच्यासाठी जी एक जीवाची अशी तळमळ वाटते ना की काय करायचं आपण, ह्या मुलांसाठी काय करायचं. खऱ्या अर्थात म्हटलं तर मी स्वतःही एक एनसीसी स्टुडंट राहिलेली आहे. एनसीसी मध्ये मी सिनियर अंडर ऑफिसर म्हणून त्यावेळेला मलाही राष्ट्रीय म्हणजे जे राजपथ दलची परेड असते तिथे भाग घेण्याचा, दिल्लीपर्यंत नाही जाण्याचा मौका आला, पण तो स्ट्रगल कसा असतो, तो पार कसा असतो त्याचं पूर्ण नॉलेज आहे मला. त्या मुलांना बघताना मी जेव्हा मी पवनीमध्ये काही मुलं माझ्याकडे आले त्यावेळेला मी जशी मदत होईल, पुस्तकांची असो, बेंचेसची असो की कोणत्याही याची असो, मी ऑलवेज तत्पर दिलेली. आणि मी त्यांना शब्द आहे, आजही ह्या तुमच्या माध्यमातून शब्द देते मी, हा माझा शब्द आहे पवनी नगर परिषद मध्ये असणाऱ्या किंवा आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना असणाऱ्या लोकांना, की जर मला नगराध्यक्ष पद जर तुमच्या आशीर्वादाने मी तिथे बसली तर सगळ्यात पहिला माझं काम राहील जेही शासकीय म्हणो की निमशासकीय म्हणो, जिथेही पोलीस भरती कोणत्याही याच्यासाठी जे मुलं काम करतात त्याच्यासाठी वेल लायब्ररी, कारण त्याचं तशी लायब्ररी पवनीच्या याच्यामध्ये नाही. फक्त मुलं अभ्यास करायला जातात, तो एज्युकेशन नाही, तो त्या पद्धतीचं त्यांना नाही, ते त्या पद्धतीचं, कारण त्या फील्डमध्ये मी काम केलं असल्यामुळे मला थोडीफार माहिती आहे की कशा पद्धतीचे त्यांना बुक्स लागतात. निश्चित माझं काम त्याच्यावर पूर्णपणे राहील. त्याच्यानंतर असं होतं की जसं मी स्वतः एक ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएट असून मी पोस्ट ग्रॅज्युएट पण आहे, आणि आम्हाला इथे बसल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो, कारण आमच्या इथे फक्त एक सायन्स कॉलेज आहे, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेस नाही आहे त्या हिशोबाने, फक्त PSS कॉलेजलाच जे आर्ट फॅकल्टीचे आहे त्याला आहे. आणि दुसरी गोष्ट जर विचार केली तर आमच्या इथे म्हणजे एक तालुकाही म्हटलं जातं, असे कितीतरी तलाव आहेत जिथे फिशरीचा चांगल्या पद्धतीने हे होऊ शकतो. तर ह्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, एक स्पेशली एक समाजाकरता, जो समाज त्याच्यावर रोजीरोटीवर डिपेंड आहे, तिची मुलं तिथं रोजीरोटीवर डिपेंड आहे, त्यांच्यासाठी पण त्या तलावाच्या माध्यमातून, कारण BSc मध्ये फिशरी म्हणून एक सब्जेक्ट असतो. जर मेडिकल लाईनला मुलांना जायचं असेल, ज्यांना इंजिनिअरिंग लाईनला नाही जायचं, मेडिकल लाईनला जायचं, तर फिशरी सब्जेक्ट घेऊन मुलं एज्युकेशन करू शकतात. माझं पवनी नगर परिषदच्या नगराध्यक्ष जर झाली तर त्या पदावरनं मी त्या विद्यापीठांना स्वतः निवेदन देईल की आमच्या जिल्ह्यामध्ये हे सगळ्या गोष्टी, तर कृपा करून तुम्ही इथे ते फिशरी कॉलेज ओपन करा, ताकी त्याचा खरा फायदा आमच्या मुलांना होईल. म्हणजे साहजिक मार्क्स वगैरे पासून सगळ्या गोष्टीमध्ये होतं. आणि वरून काही अशा ज्या काही आहे, कारण इथे समाज खूप मोठा आहे, शिक्षित समाज तो म्हणण्याऐवजी थोडा अशिक्षित, म्हणजे योग्य मार्गदर्शन नाही त्यांना. त्यांच्यामधले बी काही असे नेते आहेत की जे मुलं आहेत वेल एज्युकेटेड आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणण्यास त्यांच्या व्यवसायामध्ये, त्या व्यवसायालाही कसं उचलता येईल, त्याला पण कशी एक राजनीतिक नाही म्हणत शैक्षणिक जोड कशी देता येईल आणि औद्योगिक जोड कशी देता येईल याची पुरेपूर माझ्याकडनं प्रयत्न राहणार. काय सांगणार, स्वप्नातलं जे पवनी होतं ते आपला पवनी कसा असणार आहे, स्वच्छ पवनी, सुंदर पवनी, स्मार्ट पवनी कशी असणार आहे? तुम्ही जो प्रश्न विचारला, खऱ्या अर्थात 25 वर्ष झाले पवनीच्या धर्तीवर माझा पाय ठेवून, म्हणजे लग्न होऊन आल्यानंतर
त्यावेळेस अशीच निवडणूक झाली होती आमच्या इथे. डॉक्टर रामटेके साहेब त्यावेळेला एक उमेदवार होते, डायरेक्ट जनतेतून होते. खरं तर त्या दिवशी त्या व्यक्तीला पाहून एक स्वप्न होतं माझं की ज्या दिवशी अशी निवडणूक येईल त्या दिवशी निश्चितपणे म्हणण्यास तर 25 वर्षापासून पवनीच्या विकासासाठी मनात ध्येयात ते काम माझं सुरू आहे. फक्त अस्तित्वात आणण्याचं जो एक शक्ती लागते, जे पॉवर लागते, जे एक म्हणण्यास तात्पर्य एक आपल्या हातात काही पॉवर असायला पाहिजे असते. कारण आपण फक्त जर आपण बाहेर आहोत तर फक्त आपण हे देऊ शकतो, लेटर देऊ शकतो, पण त्याच्यावर कार्यवाही करणे नाही करणे तो तिथे बसलेल्या व्यक्तीवर असतं. जर ते जर आलं माझ्या हातामध्ये तर निश्चितच माझा स्वप्नाचा पवनी जे शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात, इव्हन मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे, तर येणारे पेशंट कसे असतात, काय असतात, तिथं त्याला मी जवळून बघितलेलं आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी एक स्वतः शिक्षिका म्हणून मी काम केलेलं आहे, तर तेही मला माहित आहे. एक NCC कॅन्डिडेट म्हणून मी प्रशासकीय सेवेच्या मध्ये कसं असते त्याचा पण मला कुठेतरी नॉलेज आहे. तर हा सगळ्या नॉलेजचा वापर करून, आणि दुसरी गोष्ट स्वच्छ पवनी सुंदर पवनी जी तुम्ही कल्पना म्हटली, तर स्वच्छता म्हणजे फक्त घराच्या बाहेर अंगणात स्वच्छता, रोडवर मनाची स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे. मनात जर तुमचे विचार भ्रष्टाचाराचे असतील तर ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही. रोड साफ दिसेल पण पवनी स्वच्छ दिसणार नाही तुम्हाला, कारण तिथे भ्रष्टाचाराचा जो अंकुर आहे तो कुठे ना कुठे तुम्हाला उद्भवणार. मी म्हणजे याच्यावरनं मी हेच म्हणेल की कमीत कमी जितक्या गोष्टी माझ्या हातातून होऊ शकेल चांगल्यात चांगल्यात ते मी घडवण्याचा प्रयत्न करेल. आणि नवीन पिढीला, कारण ते शेवटी भविष्य आहे, नवीन पिढीला पण मी विचार करेल की नवीन पिढी कशी घडवता येईल. आणि स्पेशली महिला हा माझा नेहमी फोकस राहिलेला आहे. राजकारण असो, समाजकारण असो, काहीही असो, मी नेहमी महिलांवर फोकस करते. कारण माझं म्हणणं असं आहे, एक जसं म्हणतात जुन्या काळामध्ये की एक मुलगी शिक्षित झाली तर घर शिक्षित होतो, समाज शिक्षित होतो, राज्य शिक्षित होतो आणि देश शिक्षित होतो, सुधारणा होते. पण खऱ्या अर्थात एक मुलगी शिक्षित झाली तर तिच्या थ्रू घडणारी जी पिढी आहे ते 4 पिढ्या सुशिक्षित होतात. ही जी भावना आहे आणि त्या भावनेला प्रतिकृत करूनच मी माझे काम असणार आहे. महिला सक्षमीकरणाचा जो मुद्दा राहील माझा, तो माझ्या याच्यामध्ये प्रायोरिटी लेव्हलवर राहणार. आणि त्याचं उदाहरण जर म्हटलं तर मी जसा उपजिल्हा रुग्णालयाचा कोणतेही मोर्चे झाले, मी कधीच बघत नाही की माझ्या मागे महिला येत आहे की नाही येत आहे. मी एकटी महिला कशी निघू, मी 100 पुरुषामध्ये मी एकटी महिला निघते. कारण मला असं वाटतं त्यावेळेला की मला बघून, आणि येतं बरं का अप्रिशिएशन येतं, मुलींचे समोर नाही येत, पण माधुरी तुला बघून आम्हाला खरंच वाटतं की आम्ही तिथे आहोत. हा ज्या वेळेला वाटतं ना त्यावेळेला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की आपण काहीतरी करतोय, त्याच्यामध्ये आपला कुठे ना कुठे अज्ञात त्यांचा पण आशीर्वाद, त्यांचे पण वेलविशर माझ्या पण. आज ह्या पदावर म्हणजे लढा देण्याकरता मी खरंच सांगेल की माझ्या पवनीच्या ज्याही महिला भगिनी आहेत, जे मला कुठेतरी चाहतात मनापासून, त्यांची एक आशा आहे की मी ह्या पदावर बसावं आणि काहीतरी चांगलं करून दाखवावं. मी माझ्याकडे प्रयत्न करेल. आणि खऱ्या अर्थात धन्यवाद देते ह्या शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं, की त्यांनी मला एक संधी दिली त्या माध्यमातून. कारण लढाईची संधी देणं हे गरजेचं आहे. सगळ्यात पहिले लढा तर नंतर आहेच आहे. पवनीच्या जनतेला सर्वप्रथम माझी विनंती तर हेच राहणार आहे की राजकारणामध्ये एक रोस्टर पद्धत असते, ती रोस्टर पद्धतीनुसार मागच्या वेळेसचा ओबीसी महिला इलेक्शन ओबीसी महिला होती, ठीक आहे, आणि ह्या वेळेला ओपन महिला आलेली आहे. आणि कुठेतरी महिलांचं फक्त 50% 60% जे काही म्हणतात की बस रिझर्वेशन आहे, तर खऱ्या अर्थात रिझर्वेशन फक्त कागदोपत्री नसताना, आणि त्या ज्याही महिला आहेत त्यांनी खऱ्या अर्थात ते आपल्या स्वतः ते सक्षमीकरण आणावं. आणि ते सक्षमीकरण जर त्या पदावर बसलेली महिला स्वतःमध्ये नाही आणू शकत तर ती दुसऱ्यांमध्ये आणू शकत नाही. तर म्हणून पवनीच्या जनतेला माझा आजच्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की आता तरी मागच्या इलेक्शन मध्ये ज्या चुका केल्या असतील, तुम्ही ज्याही आमिषाला बळी पडल्या असाल, आणि सगळ्यात पहिले म्हटलं तर महिला म्हणून
ती पोस्टवर त्या पदावर जी बसणारी महिला आहे ती कशी असायला पाहिजे हे तुम्ही आता तरी ठरवा. आता नाही ठरवलं, मागच्या 5 वर्ष 4 वर्ष इलेक्शन नाही झाले, 9 वर्ष ऑलरेडी पवनीला मागे गेलेलं, आणि आता जर तुम्ही विचार नाही कराल तर 5 वर्ष नाही, याच्यानंतर महिला राज जरी कागदोपत्री येईल पण पवनीत येणार नाही. पवनीच्या ज्या पदावर बसणाऱ्या महिला आहेत त्यांच्या मागे नेहमी हाच एक आहे की पत्नी नाही पती बसतो. आणि अभिमानाने सांगतात पती लोक की माझी बायको तिथे बसलेली आहे पण राज मी चालवलेला. तर कृपा करून मी तुम्हाला सांगते, माझा जो प्रवास आहे तो असा राहिलेला नाही आहे. 25 वर्षापासून तुम्ही मला इथे पवनीच्या राजकारणात, पवनीच्या धर्तीत ओळखता. मी जे आज तुमच्या समोर आहे ते मी काल त्याच सक्षमपणे मी तुमच्या समोर येत गेलेली आहे, आणि आज साथ दिली तर निश्चितच पवनीला एक महिला सक्षमीकरणाचं उदाहरण म्हणून मी माधुरी तलमले तुम्हाला सांगते, एक चांगली नगराध्यक्ष म्हणून निश्चित माझा कार्यकाळ राहील आणि महिला सक्षमीकरणाचा उत्तम उदाहरण मी देऊ शकेल असं मला वाटतं.